राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। झांजेश्वर मंदिर की कहानी विटंबना या मंदिर लापता? ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। त्याच्यानंतर हे मंदिर पूर्ण मुस्लिम भागात आहे, तर आजपर्यंत त्यांनी काही कुठला असा त्रास झाला नाही, कुठल्या प्रकारे विटंबना झाली नाहीये। तर असं व्हायला नाही आणि असं हे जे आपल्याच लोकांनी तोडलंय आणि आपलेच लोक जर असं करतील मग याचा काय मेसेज गावात जाईल? आणि आपलं गाव पहिलेच असं आहे, हिंदू मुस्लिम ते गाव आहे, तर त्या कारण गावाचं वातावरण बिघडू नये, काही असं कुठला प्रकार घडू नये, तर याची प्रशासनाला माझी विनंती आहे। तर तुम्ही यांच्यावर कठोर कारवाई करून कायदेशीर कारवाई करावी। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। जाबिर शाह के साथ आज की स्पेशल रिपोर्ट। जहां भारत में खोदो अभियान चल रहा है, मस्जिदों के नीचे मंदिरों को तलाश किया जा रहा है, वहीं मालेगांव शहर के एक मुस्लिम कम्युनिटी इलाके में बहुत पुराना ऐतिहासिक मंदिर झांजेश्वर मंदिर आज विवादितों में घिरा हुआ है। खबर क्या है, खबर दिखाते हैं। मालेगांव गिरना मौसम संगम क्षेत्र में पुरातन झांजेश्वर मंदिर के पास दो छोटे मंदिर और एक समाधि को लेकर विवाद। संगम क्षेत्र के झांजेश्वर मंदिर परिसर में मौजूदा दो छोटे मंदिर और एक समाधि को बीज विक्रेता हंडे द्वारा अवैध रूप से तोड़े जाने का आरोप कमलेश पवार ने लगाया है। इस मामले में उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज करवाई है। हालांकि पुलिस ने इसे दीवानी मामला बतलाकर अदालत जाने की सलाह देकर पवार को टाल दिया। कमलेश पवार ने बतलाया कि लापता मंदिर क्षेत्र में हंडे तिवारी पुलिसकर्मी और अपर पुलिस अधीक्षक अनिकेत भारती की उपस्थिति में कार्यक्रम आयोजित किए गए थे, जिनकी तस्वीरें उन्होंने सबूत के तौर पर पुलिस को सौंपी है। पवार ने कहा कि ये मंदिर उनके पिता द्वारा बनवाया गया था, जिससे उनकी इस स्थान के प्रति गहरी आस्था जुड़ी हुई है। शिकायत में कमलेश पवार ने सूचना के अधिकार के तहत प्राप्त दस्तावेज और तस्वीरें पेश की है, जो ये स्पष्ट करते हैं कि वहाँ दो मंदिर और एक समाधि मौजूद थी, लेकिन हंडे तिवारी और पुलिस अधिकारी इसे तथ्य को मानने के लिए तैयार नहीं है। सबसे खास बात यह है कि गूगल मैप पर यह मंदिर अब भी दिखाई दे रहा है। कमलेश पवार ने मांग की है कि पुलिस इस मामले में उचित कार्रवाई करे और हंडे पर कानूनी कदम उठाए, जिसको लेकर कमलेश रामचंद्र पवार ने 4 महीना पहले भी पुलिस निरीक्षक किला पुलिस स्टेशन को अपनी शिकायत दर्ज करवाई थी और फिर वापस से दिनांक 25/12/2024 को वापस से कमलेश रामचंद्र पवार ने अपनी शिकायत वापस से पुलिस को सौंपी है। कमलेश पवार रामचंद्र रहने वाला राम निवास पाटिलवाड़ी सोएगांव तालुका मालेगांव जिला नासिक है, जिन्होंने सारे सबूत पेश किए। आइए सुनते हैं कमलेश रामचंद्र पवार से क्या है पूरी सच्चाई और क्या है पूरा इस मंदिर की विटंबना या फिर लापता होने की कार्रवाई। पुलिस क्यों नहीं उठा रही है कोई भी सख्त कदम? सुनते हैं कमलेश रामचंद्र पवार से मंदिर की कहानी। कमलेश रामचंद्र पवार, माझ्या वडिलांनी ते मंदिर बांधून दिलं होतं संतोषी मातेचं 1985-86 सालामध्ये मंदिर बांधलं होतं। तर ते अनेक गुरुदत्त मंदिर होतं, अनेक बाबांची समाधी होती। तर इथे काही मुलं काही दिवसापासून सेवा करता तर त्या हिशोबाने त्यांनी ते मंदिर तोडून टाकलं। मंदिर कोणाची परमिशन घेतली नाही, काही घेतलं नाही, कोणाचं नगरपालिकेचे नाही, पोलिसांची नाही। त्यांनी ते मंदिर का तोडलं, का कशासाठी तोडलं ते मला पाहिजे आणि मला माझं मंदिर पाहिजे। इथे नेमका जबाबदार कोण आहे? इथे आता त्या माताजी आहे, पण त्या माताजी दिल्लीला गेलेल्या आहेत।
त्या माताजी नसताना त्यांनी ते मंदिर तोडून टाकलं. माताजीला पण त्यांनी सांगितलं नाही, कोणाला काहीच सांगितलं नाही आणि ते मंदिर तोडून टाकलं. आणि पोलिसांकडे मी तेव्हा अर्ज दिला तर पोलिसांनी त्या हांडे म्हणून तो इथे सेवा करतो, प्रसाद हांडे म्हणून, त्याच्या नावाने मी अर्ज दिला. पोलिसांनी त्याला तो म्हणे की मंदिर नाही. त्यांनी अजून 4 जणांना बोलवून सांगितलं की ते असं मंदिरच नव्हतं. आता हे मंदिर आहे, हे 2 मंदिर आहेत. इथे भारती साहेब आहेत, आपले SP साहेब, ते सगळे उभे आहेत. हे मंदिर माझ्या वडिलांनी बांधून दिलेलं आहे आणि ते म्हणतात की मंदिर नाहीये. तो प्रसाद हांडे म्हणतो की ते मंदिरच नव्हतं. त्याच्यानंतर हा तिवारी यांनी पण एक खोटं बाईट दिलेलं आहे की म्हणे इथे माझे आई वडील लहानपणापासून येतात, यांनी इथे कधी मंदिर पाहिलं नाही, आम्ही इथे कधी मंदिर पाहिलं नाहीये. आणि हे सगळे मंदिराचे फोटो, हा हांडे इथे बसलाय, हे मंदिर, हा किरण आहे, यांनी दिलं बाईट, हे मंदिर, हा तिवारी इथे बसलेला आहे, हे सगळं मंदिर. हे पोलीस प्रशासन इथे जेवण करताना हे मंदिर आहेत मागे. आणि तुम्ही बघू शकता मागे की मागे मंदिर नाहीये. आता हे मंदिर तोडून टाकल्याचे फोटो, हे मंदिर, हे सगळं. आता मला माझं काही कोणाला सांगितलं नाही, काही विचारलं नाही, काबर तोडलं, काही बोलतच नाही, काही सांगत नाही. म्हणे मंदिरच नव्हतं, आम्ही तोडू कशाला. हांडे नेमके कोण आणि काय? काही नाही, तो स्वतः असं यायला लागला, अशी सेवा मी करतो, हे करतो, काही संबंध नाही, काही नाही. इथलं कुठे काही संस्था नाही, काही नाही, काही नाही. हे मंदिर दिल्ली मठ संस्था नाहीये, दिल्ली मठचं मंदिर आहे. माताजी दिल्लीला असता, ते येऊन जाऊन करता. आता ते गेलेले, आता नाहीये माताजी. जेव्हा मंदिर तोडलं तेव्हा बी माताजी नव्हत्या. त्या माताजींना सांगितलं, कळलं, त्या माताजी त्यांना बोलल्या. पण मी ते पोलीस प्रशासन करून 6 महिन्यापासून मी त्यांच्या मागे लागलोय. 6 महिन्यापासून मी अर्ज दिला, ते केलं. गणपती आहे, ते नवरात्र आहे, इलेक्शन आहे, त्या हिशोबात ते राहूनच गेला. मंदिराची एकूण जागा किती असेल बरी सर? ही मंदिराची अंदाजे 1.25 एकरच्या आसपास जागा असेल ही जागा. नाही, आता हांडे इथे अजून काय ते तुम्ही का आता बोलले होते की ते झाडं वगैरे निर्माण करतात, काय नर्सरी, तो इथे त्याची बी बियाण्याची दुकान आहे रामसिद्धवर. तो तिथे रोप विकतो. इथे सगळं रोपं लावायचा, रोपं लावून तो तिथे विकायचा. इथे एक पुरातन विहीर होती. कोण लावतात? हांडे. इथे पुरातन विहीर होती, ती विहीर त्यांनी बुजून टाकली आणि त्याच्यासाठी त्याला पाणी लागत होतं. लोकांकडनं त्यांनी बोरिंग करून घेतली, लोकांकडनं त्यांनी मोटर पाणी ते बसवून घेतलं की मंदिराची सेवेसाठी तो त्याच्यासाठी वापरायचा आणि ते सगळं ते रोप तिथे विकायचा. आता मंदिराला पाणी लागण्यासाठी ही किती पुरातन विहीर आहे, नदी जवळ इतकं पाणी आहे त्या, आणि ते म्हणे पाणी नव्हतं. त्याच्या खाजगी कामासाठी त्यांनी ती बोर करून घेतली. मंदिरासंदर्भात तक्रार दाखल केली का तुम्ही कोणाकडे? मी पोलीस स्टेशनला केली. काय म्हणणे त्यांनी मी जेव्हा अर्ज दिला की साहेब इथं आमचं मंदिर होतं, असं असं पाडलं वेवडलं, त्यांनी अर्ज घेतला. त्यांनी आम्ही तपास करतो. तर साहेबांनी सांगितलं की ते आम्ही तिथे जे मुलं तिथे सेवा करतायत त्यांना विचारलं की ते असं कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं. त्याचा जबाब मला त्यांनी दिलेला आहे लेखी. आपला आरोप कोणावर आहे? आता हा हांडेवरच आहे ना, यांनी तोडला आणि मी त्यांना दिलंय सगळं पूर्ण लेखी अर्ज दिलेला आहे. हांडे इथे रोप बीप लावतोय तो, त्याचं परमिशन कोणी दिलेलं आहे? कोणी काही परमिशन नाही, कोणाची परमिशन नाही, तर कोणी नाहीच आहे ना. आता मग मंदिर परिसरातली जागा जे बरोबर कस काय यूज करतो? तेच तर आता ते सगळं प्रचार पोलिसांनी विचारलं पाहिजे, सगळं हे केलं पाहिजे. तू विहीर कस काय बुजली, मंदिरं कस काय तोडले, रोप लावतो कस काय तू. मी तेव्हा त्याला बोललो, ते केलं त्यांनी. तिथलं पुरं शेडनेट त्यांनी जे केलं होतं ते रात्रीतनं उचललं. ही रूम होती, इथे त्याचं बियाणं वगैरे सगळं ठेवायचं, सगळं तो उचलून घेऊन गेला रात्रीतनं. किती दिवसापासून हे मी 6 महिन्यापासून चालू आहे माझं.